महाराष्ट्रात कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित रॅकेटवर अन्न आणि औषध प्रशासनानं मोठा प्रहार केला। 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी टाकलेल्या धाडीत तब्बल 1,98,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 20,000 लिटर संशयित भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं असून 13 आरोपींना अटक तर 26 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। धक्कादायक म्हणजे हे दूध तयार करण्यासाठी डिटर्जंट, स्टार्च आणि पामतेलासारख्या पदार्थांचा वापर होत असल्याचं तपासात समोर आलंय। नेमकं रॅकेट कसं चालत होतं पाहूयात हा रिपोर्ट। दूध आरोग्याचं प्रतीक मानलं जाणारं हेच अन्न आता भेसळीच्या विळख्यात अडकल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राज्यातील कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित रॅकेटचा पर्दाफाश केलाय। पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या 5 जिल्ह्यात एकाच वेळी छापे टाकण्यात आले। या कारवाईत 1,98,73,146 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका ठरू शकणारं सुमारे 20,000 लिटर संशयित भेसळयुक्त दूध जागीच नष्ट करण्यात आलं। तपासात काय सापडलं ते पाहूयात। स्किम मिल्क पावडर, डेअरी परमिएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट पावडर, स्टार्च आणि पामतेल अशा घातक घटकांचा वापर होत असल्याचं उघड झालंय। हे मिश्रण नैसर्गिक दुधात मिसळून मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये विकलं जात असल्याचंही तपासात स्पष्ट झालंय। या कारवाईत दूध संकलन केंद्र, चिलिंग सेंटर, पॅकिंग युनिट्स आणि भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांवर एकाच वेळी धाड टाकण्यात आली। 49 नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून 5 अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आलेले आहेत, तर 4 आस्थापनांचा व्यवसाय बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। आतापर्यंत 13 आरोपींना अटक झाली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। तपास यंत्रणा आता या रॅकेटमधील आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी आणि इतर संबंधित आरोपींचा शोध घेत आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याच्यामध्ये भेसळ द्रव्ये आम्हाला जे सापडले आहेत ते स्किम मिल्क पावडर, हे परमिट पावडर, इमल्सिफायर हे केमिकल आहे, इंडस्ट्रियल केमिकल आहे, ते याच्यामध्ये वापरलं जातं। ते बॉन्डिंग एजंट म्हणून वापरलं जातं। शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल आणि इतर सर्व गोष्टी यामध्ये वापरल्या जातात। त्याचे इन्व्हेस्टिगेशन आत्ताही चालू आहे। त्याच्यातून पुढे जे इन्व्हेस्टिगेशनमधून माहिती आलेली आहे त्याच्यावरची पुढची कारवाई पोलीस विभाग आणि FDA हे दोन्ही मार्फत पुढे नेण्यात येत आहे। कशी केली कारवाई? 5 जिल्ह्यात एकाच वेळी धाड, 13 प्रमुख ठिकाणांवर छापे, 1,98 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20,000 लिटर संशयित दूध नष्ट, 49 नमुने तपासणीसाठी, 5 परवाने निलंबित, 4 आस्थापना बंद, 13 आरोपी अटकेत, 26 आरोपींवर गुन्हे। जे कस्टडीमध्ये घेतलेले आरोपी आहेत 13, त्यांचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। त्यांच्या मदतीसाठी टेक्निकल टीम आमची लागणार आहे। त्याच्यामध्ये 3 ऑफिसर आम्ही तिथे डिप्लॉय केलेले आहेत। आम्हाला असंही निदर्शनास आलंय की या सेंटरपासून शेतकरी विकत घेऊन ते स्वतः त्याचं असं दूध मिक्स करतात, ते चिलिंग सेंटरला देत आहेत किंवा कलेक्शन सेंटरला देतात आणि त्यांच्या मार्फत पुढची प्रोसेस होते, असे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। हे करत असताना असे आले की काही किराणा दुकानदार सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। 100 किलो 200 किलो स्किम मिल्क पावडर घेतात, मग ते शेतकऱ्यापर्यंत इतर विकतात किंवा त्याचे सहभागी होतात आणि त्याप्रमाणे कारवाई केली जाते। दुधासारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा हा केवळ प्रारंभ असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। भेसळीच्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू असून या रॅकेटमधील प्रत्येक दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनानं दिलेला आहे। 1 महिन्यांच्या चौकशीनंतर FDA आणि पुणे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई जी आहे ती केलेली आहे। आतापर्यंत 13 जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। एकूण 26 जणांविरुद्ध खरं तर FIR आहे। मात्र ही पाळंमुळं जी आहेत ती आणखीन खोलवर असल्याचं म्हणणं जे आहे तुकाराम मुंडे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी किती फर्मवरती कारवाई होते आणि कोणाकोणाला अटक होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेशसोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।